माफी आहे ना, तुम्ही कुठे भाषणामध्ये म्हणतात 100% नाही, वास्तवामध्ये मी बोललो होतो, कारण आमचा पाठपुरावा 90% नव्हता. आमचा पाठपुरावा 100%साठीच होता. परंतु बघा, सरकारी ज्यावेळेला आपण सगळ्या मागण्या मागतो त्यावेळेस 100% होत नाही. आपला प्रयत्न राहतो की बाबा 100% करावा, परंतु 10% मायनॉरिटी 10% काय हिशोबाने कट केला त्याच्यासाठी आम्ही भेटणार आहोत. परंतु आमची मागणी आजही आणि त्यावेळेला एवढीच होती. परंतु काहीतरी सरकारनं मागल्यानंतर काहीतरी पदरात पडलंय याचाही आनंद आम्हाला आजच्या दिवसाला आहे. बघा, काही गोष्टी अकालनीय त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांचा समोर फोन आला होता की ते हाऊसमध्ये असताना त्यांना हे न्यूज दिली गेली आणि त्या हाऊसमधल्या अनुषंगानं ते घाईमध्ये इथे आले आणि इथे आल्यानंतर इतका वेळ नव्हता, त्यामुळे त्यांना इतका मोठा ते विषय करायचा नव्हता. फक्त एकाला सांगितलं, दुसरं येत गेले आणि तो विषय तिथे झाला. म्हणजे त्यांचे आता आपण पाहत आहात की प्रीतम म्हात्रे साहेब यांनाही त्यांनी सांगितलं नव्हतं. आम्ही तर मित्रपक्ष आहोत, पण तो त्यांच्या पक्षाचा घटक पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यांना सांगितलं गेलं नव्हतं. त्यांचा मला रात्री फोन आला की घाई गडबडीने विषय झाला होता आणि त्यासाठी काही आम्हाला ह्या पद्धतीने करायचं नव्हतं आंदोलन, आम्ही फक्त बोलायला जाणार होतो. पण कार्यकर्त्याच्या उत्साहापोटी ते झालं गेलं, त्यामुळं समज असं त्यांचं माझं रात्री बोलणं झालं आहे. ते बॅनर आता ते काय मी नाही पाहिलं नाही कुठे. पण कसं आहे, युती धर्म आणि काय तुम्हाला अजून पुन्हा एकदा सांगतो की लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हे मालमत्ता कर, शास्ती माफ झाले, अनेक अजून प्रश्न आहेत. आम्ही काय कुठल्या क्रेडिटसाठी नव्हे, आज आपण प्रेस घेतोय त्याचं कारण असं आहे की बोले जसा चाले त्याची वंदावी पावले. आपण पाहतोय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब दिलेला शब्द पाळतात आणि तो शब्द पाळलेला शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेस आहे आम्ही घेतोय. आम्ही काय कुठलं आम्हाला त्याचं क्रेडिट मिळावं असं नव्हे, पण जे आमचे नेते त्यांनी शब्द दिला होता आणि तो पाळला, त्या अनुषंगाने आपल्याला आज बोलवलं गेलंय. बॅनर कुणी आता ज्याचं व्यक्ती स्वतंत्र आहे, काही गडबडीत कुणी लावले असतील तर ते आमच्यापर्यंत तशी काही माहिती आली नाही. पण आम्ही सरकारच्या माध्यमातून, सरकार आता राज्याच्या प्रगतीपथावर देण्याचं काम करत आहे, तर सरकारच्या माध्यमाचे घटक असून ते सरकार करतं ते योग्य आहे आणि त्याच्या हिशोबाने आम्ही मित्रपक्ष म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय. प्रलंबित प्रश्न आहे तो मागील 8 फेब्रुवारीपासून सगळे पाठपुरावा करत आहे. मुख्य सचिवांनी सांगितले याचे सर्वस्वी अधिकार आयुक्तांकडे. तर आयुक्तांनी अजूनपर्यंत काही राजकीय अट्टाहासापोटी या सगळ्या गोष्टींना प्रलंबित ठेवलं होतं का, असं नागरिकांचं म्हणणं आहे की आगामी निवडणुका लक्षात घेता हे निर्णय घेतला जाईल. नाही होता, निवडणुका देशामध्ये राज्यामध्ये वर्षभर निवडणुका होत असतात कुठल्या अंगांना. आज महानगरपालिका आहे, त्याच्या अगोदर विधानसभा होती, नंतर लोकसभा होती. परंतु आपल्याला माहिती आहे, जरी राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेब होते आणि शिंदे साहेबांनी स्वतः अनाऊन्स केलं होतं की शास्ती माफीचा, तरी सुद्धा इतका वेळ गेला. तर आयुक्त साहेबांना त्या शिंदे साहेबांच्या पेक्षा किती अधिकार असतात आपण समजून घेण्याची गोष्ट आहे. काही मुद्दे कसे असतात, टेक्निकली असतात. त्यांना जरी GR निघला तर त्याच्या बैठकी, त्याच्या ठराव पास असतील, काय असं शासनाच्या नियमाप्रमाणे बसवायला वेळ लागतो, त्याच्यामुळे तो वेळ गेला. बाकी मला वाटत नाही की जाणून बुजून कोण करतं, हा असा काय त्यातला प्रश्न नाही. आणि हा काय व्यक्तिगत कुणाचा फायद्याचा विषय नव्हता. बघा, लोकशाही आहे, आपण लोकांच्यासाठी सरकार चालतात, ज्या बी सिस्टम बनतात लोकांच्यासाठी बनतात. मग एखादा अधिकारी असेल तर त्याचा काय व्यक्तिगत त्याचा फायदा नसतो, पण तो सरकार चालली पाहिजे, व्यवस्था चालली पाहिजे, महानगरपालिकेचं खर्च बजेट चाललं पाहिजे, ह्या अनुषंगाने त्या अंगाला पाहत असतात. परंतु एखादी गोष्ट ठरली तर कुठल्याही एका व्यक्तीच्या अधिकारात नसते, त्यामुळे त्याला वेळ जातो असं मला तरी वाटतंय. साहेब बोला. केवळ शास्त्री माफी हा मुद्दा नव्हता, शास्त्री माफीचा अधिकार त्यांनी सगळे आयुक्तांना दिले, परंतु इतर अनेक तज्ञ मुद्द्याचे अजून प्रलंबित त्याविषयी पुढची मीटिंग होणार आहे.
हो, आता त्याच्यामध्ये हा सर, तुम्ही दोघे पण opposite हो. होते. लोंढे साहेब आपण बरोबर विचारलाय. विषय असा त्याच्यामध्ये कसं होतं, एखादा विषय आपण घेऊन गेलो तिथे, प्राथमिकता काय होती की तिथे विषय निघाल्यानंतर लोक टॅक्स भरत नाही हा मुद्द्यावर सुरुवात झाल्यानंतर साहेबांना आम्ही म्हणलं, साहेब हा जो टॅक्स कमी करण्याचा मुद्दा आहे का पहिले 2 वर्षाचा स्लॅब करण्याचा मुद्दा आहे, ह्या मुद्द्यावरती काही लोकहिताचे जनहित काही याचिका झाल्या जनहितच्या, त्याच्यावरती विषय पेंडिंग आहे. परंतु सरकार किंवा कोर्टाचा निर्णय येईल त्यावेळी येईल, परंतु लोकांना आशा आहे की काहीतरी त्यात सवलत मिळणार आहे म्हणून लोक टॅक्स भरत नाहीये आणि टॅक्स न भरल्यामुळं आता त्यांच्या आशा अजून वाढल्या की तुम्ही लावलेली शास्तीचा विषय आला. तर कमीत कमी आपण कोर्टाचा निर्णय होईपर्यंत, कोर्टाचा आदर करेपर्यंत आपण निदान शास्ती तरी माफ करावी, जेणेकरून उद्या यदा कदाचित जर कोर्टाचा निर्णय विरोध गेला तर सर्वसामान्य नागरिकांना मोठा भूदंड बसेल. या अनुषंगाने आपण शास्तीच्या मुद्द्यावरती आपण तत्काळ निर्णय घ्यावा असे आम्ही सर्वांनी, फक्त मी स्वतः, मी होतो, आप्पा होते, आमदार साहेब होते आणि अजून काही जण लोकप्रतिनिधी होते, सर्वांनी त्या मुद्द्याला दुजोरा दिला आणि सध्या तरी तुर्तामध्ये शास्ती माफी करावी असं आम्ही त्यांना आवाहन केलं होतं. कारवाईच्या बाबतीत जर बघितलं तर महापालिकेने कर भरला नाही तर दंड होईल या अनुषंगाने काही नागरिकांनी कर भरलेला आहे. तर त्या कराचं भविष्यात कशा प्रकारे त्यांचं ताळेबंद असेल, म्हणजे ज्यांनी भरलं त्यांचं कसं नाही नाही, ज्यांनी भरला 2 गोष्टी मी पहिल्यांदा प्रास्ताविकमध्ये सांगितलं. ज्यांनी रेग्युलर टॅक्स भरलाय तो भरलाय, त्यांना काही शास्ती लागणार नाही. परंतु काही लोकांनी शास्ती थोडं उशिरा भरल्यावर काही लोकांनी शास्ती सहित टॅक्स भरलाय, चिंता त्यांची आहे. ज्यांनी रेग्युलर भरली त्यांना शास्ती नाही लागली, पण मदतीच्या काळामध्ये काही मंडळींनी शास्ती सहित, म्हणजे मी सुद्धा शास्ती सहित टॅक्स भरलाय, तर त्यांच्यासाठी काय म्हणून आम्ही त्यांचे प्रश्न त्वरित केला होता का जे लोकांनी रेग्युलर भरलंय ठीक आहे, तुम्ही तर त्यांचा काय बोलून सत्कार करणार का, तर ती व्यवस्था काय छोटी नाही, मोठी व्यवस्था आहे. परंतु कालांतराने वर्षभराने लोक निर्णय कोर्टाचा काय येईल काय नाही येईल या अनुषंगानं थोडंसं गांभीर्य घेतलं नाही आणि भरला नाही, त्यांना शास्ती खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 600 कोटी शास्ती लागली आजचे आपण डेटला म्हटलं तर काही लोकांनी 1000, 2000, 5000 काहीतरी शास्ती भरली. तर अशा लोकांसाठी आपण काय कराल, तर त्याच्यासाठी ते म्हणले होते की ज्यांनी शास्ती सहित भरलेली मालमत्ता टॅक्स भरला त्यांना पुढील बिलामध्ये त्याचा रिबीट देता येईल का, या अनुषंगाने आपण त्यांना सूचना करू असं तेवढं आम्हाला तुम्ही आश्वासन दिलं होतं. आता काल अचानक झालेला निर्णय आहे, काही गोष्टी बाकी राहिल्या, आता आम्ही सर्व त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत. जी आतापर्यंत आपण या विषयावरती पाठपुरावा करताय, आपण या जो काल आयुक्तांनी निर्णय तू शकता आणि उरलेल्या जे प्रश्न आहेत ते कशा प्रकारे सोडवणार. त्याच्यासोबत एक प्रश्न आहे, 129 तो कलमाचा जो विषय आहे तो नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदेच्या लेवलला सुटू शकतो असं तुम्हाला वाटतं का, काय सर्वप्रथम मी माईक घेताना ते चालेल तुमचं सगळ्यांचे माईक चालेल. सर्वप्रथम या होत आहे असा त्यात काढून खाली टीव्ही चालेल. सर्वप्रथम या पत्रकार परिषदेमध्ये आल्याबद्दल आमचे जिल्हा प्रमुख रामदाजी शेवाळे यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलंच आहे. तर त्या फॉर्मल स्वागतावरती न जाता मी पहिल्यांदाच बोलतोय म्हणून तुमच्या प्रश्नाकडे यायच्या अगोदर एक गोष्ट अत्यंत आवर्जून आणि ठामपणे सांगतो की या मालमत्ता करावरील शास्ती माफी ह्या विषयामध्ये सगळ्यात जास्त क्रेडिट जर कोणाला मिळायला हवं असेल किंवा या निर्णयाचं सगळ्यात जास्त श्रेय त्यांच्याकडे जात असेल तर ते 100% एकनाथ शिंदे साहेब आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो की महायुतीचं सरकार आहे, सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री साहेब आणि आमच्या महायुतीचेच आमदार पनवेलमध्ये आहेत. या सगळ्यांचे जॉईंट प्रयत्न जरी असले तरीसुद्धा सगळ्यात पहिले शास्ती माफ करू ही घोषणा करणारेच मुळात एकनाथ शिंदे साहेब आहेत. ही गोष्ट तर सगळ्यात पहिले सगळ्यांनी मी तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास सोडून देऊ इच्छितो. दुसरा मुद्दा महत्त्वाचा मला असं सांगायचा आहे की ज्या वेळेला ड्युएल टॅक्सेशनचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जात होता, तर ते ड्युएल टॅक्सेशन डिसेंबर 2022 पासून रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने रद्द करण्याचा डिसिजन जो आहे
तो देखील सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनीच त्यावेळेला घेतला होता. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काही शास्ती करासंदर्भातले विषय असतील किंवा इतर जे काही रेट्रोस्पेक्टिव्ह करायचे विषय असतील, ह्याच्याविषयी काही अंतिम निर्णय, ज्याला आपण निर्णायक म्हणतो, जे आता साहेबांनी उल्लेख केला की ती जी मिटिंग आहे गोविंदराज साहेबांकडे जी मिटिंग झाली आमची प्रधान सचिव साहेबांकडे या खात्याच्या युडीच्या, ती मिटिंग देखील शिंदे साहेबांच्या आदेशानेच झालेली आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले शास्ती माफीची घोषणा करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, ड्युएल टॅक्सेशन रद्द करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, आणि त्याच्यानंतर गोविंदराज साहेबांच्या दालनाची बैठक झाली, ती बैठक ज्यांच्या आदेशाने झाली ते देखील एकनाथ शिंदे साहेबच आहेत. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पनवेलकर नागरिकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अर्थात त्यांच्याबरोबर जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, त्यांच्याच देखील अंतिम आदेशाने हे काम झालं आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच आम्हाला हे सांगावं असं वाटतंय की महायुती सरकारने हा पनवेलकरांसाठी घेतलेला मोठा निर्णय. त्याच्यानंतर आता एक प्रश्न विचारण्यात आला की सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातला माझ्यामध्ये, तर त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला असं सांगायचं की 2022 पर्यंतचा टॅक्स घेतला जाऊ नये अशा इंटरिम ऑर्डर सुप्रीम कोर्टाने पास केलेल्या आहेत. माझ्यामध्ये मे मध्ये केलेल्या आहेत मागच्या वर्षी. पण त्या ऑर्डर ज्या आहेत या पर्टिक्युलर जे याचिकाकर्ते होते त्या याचिकाकर्त्यांपुरताच तो मर्यादित आहे. 5-7 हजार जे याचिकाकर्ते त्याच्यामध्ये इन्क्लाइन केलेले होते त्या रिटमध्ये, त्यांच्या पुरताच तो मर्यादित आहे. त्याच्यामुळे त्या निर्णयाचा कुठल्याही प्रकारे परिणाम या अभय योजनेवरती होऊ शकत नाही. आणि त्याला लागून जो प्रश्न आमचे पत्रकार मित्र त्यांनी विचारलेला आहे की 129 संदर्भात काय, तर 129 कलम म्हणजे साधारण इथे ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीकरता सांगतो की त्याच्यात 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. गावठाणाच्या ज्या प्रॉपर्टीज असेसमेंट झालेल्या नव्हत्या त्यांना लागणारा टॅक्स, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा स्पेशल प्रोजेक्ट म्हणून, म्हणजे ज्या पद्धतीनं पलावाला एक स्पेशल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलं गेलं आणि कल्याण डोंबिवली महापालिकेवर त्या भागामध्ये त्यांना वाढीव टॅक्स तो लावू दिला नाही, त्याच पद्धतीनं पनवेलमध्ये सिडको वसाहतीमध्ये डेव्हलप केलेल्या प्रॉपर्टीजना देखील 129 प्रमाणे स्पेशल प्रोजेक्टचा दर्जा मिळावा अशा पद्धतीची मागणी देखील होती. आणि त्याचबरोबरीनं गावठाणाच्या असेसमेंट संदर्भातली मागणी होती. या 129 संदर्भातली मागणी ही सुद्धा सरकारच्या अखत्यारीत निश्चित आहे. परंतु आत्ताच जसं उल्लेख झालेला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका पेंडिंग आहे. आणि ज्या वेळेला एखादा विषय तो सबज्युडाईज असतो, सुप्रीम कोर्टामध्ये सबज्युडाईज, त्याच्यावरती निर्णय अजून येणं बाकी आहे, एक अंतरिम निर्णय आलेला आहे, त्यावेळेला कदाचित शासन त्याच्यावरती निर्णय घेईल की नाही याबद्दल आम्ही शासक आहोत. पण मला एक खात्री आहे की सर्व याचिकाकर्ते असतील, पनवेलचे नागरिक असतील, विविध सोसायटीज असतील, करदाते असतील, यांच्या मनात असल्याप्रमाणे 129 प्रमाणे काहीतरी रिलीफ देण्याचा जरी प्रयत्न केला आणि त्यांनी या सर्व रिट जर बिनशर्त कोर्टातनं मागे घ्यायचा निर्णय घेतला तर 100% शासन स्तरावरती या निर्णयाची जी काही अंमलबजावणी आहे ती शासनाला करता येईल, जे अर्थात शिंदे साहेबांना करता येईल. या निर्णयावर एक पक्षप्रवेश अवलंबून आहे. तो पक्षप्रवेश ह्याच्यामुळे खोळंबलाय असा काय आहे का? नाही, तो पक्षप्रवेश कोणाबद्दल म्हणताय, आता खरं तर नाव सांगितलं असतं ते मी आधी गुलवडून सांगितलं असतं ते खरं का खोटं. काही जण परदेशात गेले. साहेब प्रश्न आपण खूप छान केला, परंतु आपली प्रेस आहे एक शास्त्रीच्या विषयावरती. तुम्हाला असं काय जास्त असेल तर आमच्या कुठल्या पक्षाचं एखाद्या पदाधिकाऱ्याचं जर आपण घेतलं तर मला वाटतं या प्रश्नाला चर्चेला मजा येईल जरासं. परदेशात येण्याची वाट बघताय का? नाही, नागरिकांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे साहेब, दुहेरी टॅक्स बद्दलची आपली भूमिका काय असेल आपण म्हणताय? काय रिपीट दुहेरी टॅक्स बद्दलची जी प्रलंबित असलेली याचिका आहे. नाही, गलत होते. दुहेरी टॅक्स का मुद्दा संपलेला आहे. कारण दुहेरी टॅक्स म्हणजे काय होतं, सिडकोने लावलेला टॅक्स आणि त्याच्या संदर्भात महानगरपालिकेला टॅक्स. परंतु 2 वर्षापूर्वीच त्या दुहेरी टॅक्सचा मुद्द्याचा GR निघाला गेला. त्यावेळेला तत्कालीन आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे खाता आहे आणि त्यांनीच तो निर्णय केला होता आणि तो दुहेरी सिडकोचा जो टॅक्स आहे तो त्यावर त्यांनी माफ केला गेला. जर टॅक्सचा मुद्दा तर संपलेला आहे, पण सर्व ज्या गंभीर आहे, सातत्याने नागरिक रस्त्यावर उतरत आहेत, त्याकडे कशा प्रकारे? कसं आहे, पत्रकार मित्रांसाठी ह्या नगरीमध्ये जे प्रश्न असतात ते पत्रकार मित्रांसाठी आमच्यासाठी पण असतात. एकाच पत्रकारपर्यंत सगळ्या प्रश्नाची उकल झाली तर मग आपण पुन्हा लवकर भेटू नये. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरती कसं आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर काय आहे की इथे होणारे डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात, म्हणजे पत्रकार आवाज योजना असेल, सिडकोच्या लॉटरीच्या घरांची भूमिका असेल तर लाखो प्रमाणाची घरं तयार होतात.
त्याप्रमाणे पाण्याचे सोर्सेस नाही आहे आणि त्या पाण्याच्या सोर्सेस संदर्भात सगळेच मान्यवर त्या आपापल्या परीने प्रयत्न करतात. पण तो प्रश्न मला वाटतं जनतेच्या हिताचा आहे. कालांतरात कमिशन करू की लवकर सुटावा, कारण आपणही आपल्या इथे नागरिक आहोत. ग्रामीण भागात